फ्रोझन शोल्डर जर का समजा असेल, मग तो डावा खांदा असो किंवा उजवा खांदा असो, याच्यासाठी न्यूरोथेरपीची एक छोटीशी ट्रीटमेंट मी आपल्यासोबत इथं शेअर करतोय। याच्यामध्ये डाव्या कानाच्या मागे मानेच्या ह्या भागावरती डाव्या हाताच्या अंगठ्याने वरनं खाली अशा पद्धतीने 22 वेळा हलक्या हाताने घासायचंय, फक्त 22 वेळा मोजून। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 बस। डावा खांदा असो किंवा उजवा खांदा असो, आपल्याला करायचं हे फक्त डाव्या बाजूला, आणि एकदा करून झालं की मग 30 सेकंदाचा गॅप द्यायचा, परत 22 वेळा करायचं, परत 30 सेकंदाचा गॅप द्यायचा आणि परत 22 वेळा करायचं। याच्याने खांदे दुखी किंवा फ्रोझन शोल्डरच्या वेदना कमी होण्यास मदत होते। ऑफकोर्स हा एक छोटासा घरगुती पर्याय आहे। याच्याने फ्रोझन शोल्डर पूर्ण बरा होत नाही। पूर्ण बरा होण्यासाठी तुम्हाला न्यूरोथेरपीची संपूर्ण ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ज्याकरता आपल्याला आमच्या संभाजीनगरच्या केंद्रामध्ये किंवा पुण्याच्या शिबिरामध्ये यावं लागेल आणि पूर्ण ट्रीटमेंट घेऊन फ्रोझन शोल्डर बरा करता येऊ शकेल। पण घरच्या घरी तात्पुरत्या फ्रोझन शोल्डरच्या वेदना कमी करण्यासाठी म्हणून हा उपाय नक्कीच कामाला येऊ शकतो। या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता।